आवाज़ आपकी इस कार्यक्रम में आपका स्वागत है। इस वक्त मैं चंद्रपुर के जिलाधिकारी कार्यालय के पास में खड़ा हूँ। चंद्रपुर के सार्वजनिक सभी मंडलों द्वारा यहाँ पर जितने भी संगठन हैं उन संगठन ने मिलकर मणिपुर की जो घटना हुई है उसके खिलाफ यहाँ पर निदर्शन किया जा रहा है। इतना ही नहीं तो बड़े पैमाने पर ये मोर्चा भी निकाला गया है। मणिपुर की घटना के बारे में आप सभी जानते हैं। इसके साथ ही साथ चंद्रपुर के दुर्गापुर में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के प्रतिमा का जो अवमान किया गया है उसके भी निषेधार्थ यह मोर्चा निकाला गया है। आप सभी जानते हैं कि मणिपुर राज्य के कांगपोकली जिले के फिनोल गांव में 4 मई को 3 महिलाओं के ऊपर में अन्याय अत्याचार किया गया। उनको विवस्त्र करके घुमाया गया। इतना ही नहीं तो उनके ऊपर अन्याय अत्याचार किया गया। एक महिला को अपनी जान बचाने के लिए उसका भाई जब बीच में गया तब उस भाई को भी वहाँ पर मार डाला गया। इतना ही नहीं तो उसके पिताजी को वहाँ पर पुलिस के सामने में मार दिया गया। ऐसी दुर्घटना होने के बाद में यह वीडियो 19 जुलाई को वायरल होते बराबर सरकार हरकत में आ गई और इसी घटना के प्रसाद समूचे देश में दिख रहे हैं। आज चंद्रपुर में भी इसी घटना के प्रसाद दिख रहे हैं। तो 77 दिनों के बाद में इस घटना का निषेध करने के लिए चंद्रपुर वासी यहाँ पर इकट्ठा हुए हैं। जिस तरह से वीडियो वायरल हुए हैं तो आज सारे चंद्रपुर वासी महिला के सम्मान में रास्ते पे उतर आए हैं। हमें शर्म आती है कि हमारे देश का प्रधानमंत्री वहाँ के गवर्नर ने बताने के बावजूद वहाँ के गृह मंत्री वहाँ कोई भी एक्शन नहीं ले रहे। आज हम देख रहे हैं कि 78 दिन हो गए उन महिलाओं ने एफआईआर दर्ज करने के बाद भी मणिपुर जल रहा है। वहाँ पे महिलाओं पे एकदम खुलेआम अत्याचार हो रहे हैं, उनकी हत्याएं हो रही है। इसके बावजूद हमारे संविधान का गला घोटा जा रहा है। जो हमारे देश का सारे जग में नाम है लोकशाही के लिए, वो लोकशाही मर रही है। ये हम सब महिलाएं देख नहीं पा रही। आज हम देख रहे हैं कि सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया है उसके बावजूद 1.5 मिनट के लिए पीएम बाहर आए और अपनी संवेदना जाहिर किए। लेकिन एक महिला जिस तरह से पूरे पुरुष उसको निर्वस्त्र करके दिन निकाल रहे हैं, उनके ऊपर अत्याचार कर रहे हैं, उसके बावजूद भी अगर एक्शन नहीं हो रही तो आज जो संविधान डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने दिया है उस अधिकार का वापर करके सारे नागरिकों ने ये जो सत्ता में सोए हुए लोग हैं इनको सत्ता से नीचे उतारना बहुत ज़रूरी है। हमें शर्म आती है कि हमारे देश का प्रधानमंत्री महिलाओं के लिए कुछ भी नहीं कर रहे, महिलाओं के सम्मान के लिए एक शब्द नहीं बोल रहे हैं। आज भी सत्ता में सोई हुई ये सत्ता है, इनको जगाने के लिए हम सारे चंद्रपुर की महिलाएं रास्ते पे उतर आई हैं। आज हमारे यहाँ पर हमारे साथ में डॉक्टर गावतुरे सर है। हम जानते हैं इनकी प्रतिक्रिया मणिपुर घटना के बारे में एवं दुर्गापुर में जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के प्रतिमा का अवमान किया गया है उसके बारे में इनकी प्रतिक्रिया क्या है। आज चंद्रपुर में जिस प्रकार मणिपुर में एक नृशंस मानवता को शर्मसार करने वाली घटना घटित हुई थी, महिलाओं के साथ जो व्यवहार किया गया था वह अमानवीय और सारा संसार सारा विश्व उसका निषेध कर रहा है। हम उसका निषेध करने के लिए आज चंद्रपुर की जनता किसी दल की नहीं, किसी जाति की नहीं, किसी धर्म की नहीं, किसी पंथ की नहीं, सारे हम माता बहनों के साथ हम भाई समाज के सारे लोग यहाँ पर जमा हुए हैं। और महिलाओं का उत्पीड़न करना इनकी संस्कृति है। हमारे महापुरुषों का बाबा साहब के साथ जो दुर्गापुर में घटना हुई तो महिलाओं का उत्पीड़न करना, अपमान करना, महापुरुषों का अपमान करना इनकी संस्कृति है। और इसी संस्कृति को पिछले 14 से जब से यह मनुवादी सरकार आरएसएस की सत्ता में आए उसमें बहुत ज़्यादा बढ़ोतरी हुई है। और उन्होंने मनुस्मृति में लिख के रखा है, रामचरितमानस में लिख के रखा है कि शूद्र गवार ढोल पशु नारी सब है ताड़न के अधिकारी। तो उनका राज आ गया तो वो ताड़न कर रहे हैं, वो जुल्म कर रहे हैं। और जिस
लेवल पर जाकर जिस नीचे गिरकर जो कर रहे हैं वो बहुत ही घृणास्पद है। इसलिए हम सारे भारतीय एक होकर इस असंस्कृत और गवार और हैवानियत के कृत्य के खिलाफ और इस विचारधारा के खिलाफ अपनी आवाज़ बुलंद करने के लिए आज यहाँ जमा हुए हैं। और मुझे आशा है कि अगर यही चीज़ देश के हर कोने कोने में, चप्पे चप्पे में, गांव गांव में होती है तो हम इस मनुवादी सरकार को और इस विचारधारा के लोग जो सत्ता में बैठे हुए हैं, केवल सरकार में नहीं, उनको नीचे खींचने में सफल होंगे। साथियों, मणिपुर की शर्मनाक घटना का आज इस मोर्चे के माध्यम से, सर्वपक्षीय मोर्चे के माध्यम से, जहां आज देश के सभी राजनीतिक पार्टियों ने संयुक्त रूप से एक मोर्चा निकाला है। मणिपुर की घटना जो बड़ी शर्मनाक है। आज जिस सरकार में, केंद्र में उनकी सरकार है, उसी राज्य में उनकी सरकार है, सरकार के होते हुए भी महिलाओं पर इतना भयंकर अत्याचार सरकार के माध्यम से देखा जा रहा है। हम बहुजन समाज पार्टी की ओर से मणिपुर की इस निर्दयी घटना का बरजोर तरीके से विरोध करते हैं और आने वाले समय में अगर इस तरह से हिंसाएं बढ़ती रही महिलाओं के ऊपर तो देश स्तर पर इस घटना का विरोध किया जाएगा। आज पूरा देश, आज पूरी विपक्ष एक होकर इस घटना का विरोध कर रहे हैं। आने वाले दिनों में अगर भारतीय जनता पार्टी की ओर से इस तरह से घटनाओं का पुनरुच्चारण होता रहा तो बड़े पैमाने पर विद्रोह इस सरकार को सहना पड़ेगा। धन्यवाद। आज सर्व चंद्रपूरकर महिला, पुरुष, वयोवृद्ध सगळे मणिपूरला झालेल्या घटनांबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा चंद्रपुरात जो अपमान झाला त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी सगळे जमलेले आहेत आणि सर्वांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे। मणिपूर जळत आहे 3 महिन्यापासून, त्याची कुठलीही दखल मीडिया घेत नाही आहे, त्याची कुठलीही दखल आमचे पंतप्रधानांनी सीएम घेत नाही आहे आणि पूर्णपणे लपवण्यासाठी इंटरनेट बंद केला गेलेला आहे आणि ती बातमी कुठेही येऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे। आणि 80 वर्षानंतर आमच्या पंतप्रधानांना अश्रू येतात आणि सो मोठं कॉग्निशन जेव्हा सुप्रीम कोर्ट घेतं त्यावेळेस ते बोलते होतात। त्या सगळ्यांबद्दल एक आक्रोश लोकांच्या मनात आहे की पंतप्रधान आहेत, देशाचे रक्षक आहेत, सीएम आहेत, त्या राज्याचे रक्षक आहेत, पण आज रक्षकच भक्षक होत चाललेले आहे आणि म्हणून जर ही भक्षक लोक जर सत्तेवर राहिली तर ही पूर्ण देश गिळंकृत करतील आणि अशा लोकांना पाय उतार व्हावंच लागेल आहे। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी लोक या सगळ्या ऑर्गनाइज्ड क्राईम मध्ये सामील आहेत त्या सर्व लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि दोषी लोकांना पाय उतार झालं पाहिजे, ही मागणी घेऊन चंद्रपूरकर रस्त्यावर उतरलेले आहेत। मेजर गेट येथील दुर्गापूर लगत आशा अरविंद जयस्वाल नामक देशी दारूचे दुकान होते। त्या दुकानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूत्रीघरामध्ये बॅनर लावले गेले आणि त्या बॅनरवर कमीत कमी एप्रिल महिन्यापासून त्याच्यावर लघुशंका केली जात होती। त्या विरोधामध्ये दुर्गापूरवासियांनी निषेध नोंदवला, तसेच त्याच्यावर 295 कलम लावण्यात आली होती, परंतु भीम आर्मीच्या माध्यमातून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा लावण्यात आला आणि त्या मालकाला सुद्धा त्याच्यामध्ये अटक करण्यात आली। सदर प्रकरणामध्ये मालक आताही अटक आहे आणि तिथले जे नोकरदार वर्ग आहे तो नोकरदार वर्ग सुद्धा अटक झालेला आहे। आमची सरकारातर्फे आमची मागणी आहे भीम आर्मीतर्फे की तिथले जो नोकरदार वर्ग आहे त्या नोकरदार वर्गाचा काहीही दोष नाही, तेव्हा त्यांना तिथून सोडण्यात यावे आणि जो परवानाधारक आहे, जो नोकरधारक आहे त्याला तिथे अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे। मी या मोदी सरकारचा जाहीर निषेध करते आणि मला असं म्हणायचं आहे की इतके दिवस 2.5 महिने ही घटना लपवण्यात आली तर आणि आता मीडियाच्या द्वारे ही आपल्या समोर येत आहे, तर नाही काही तर आम्ही तर निघलोच रस्त्यावर, परंतु राजकारणामध्ये जेवढ्या काही महिला आहे त्यांनीसुद्धा आपली निषेध नोंदवायला पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटते आणि मोदी सरकारने आपलं पद खाली करावं असं आमची सर्व महिलांची मागणी आहे। आणि नंतर
याच्यानंतर आज मणिपूरमध्ये झाली, याच्यानंतर भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये असला प्रकार होता कामा नये, नाही तर महिला हे सहन करणार नाही, म्हणून मी असा निषेध करते. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी निशा धोंगडे, चंद्रपूर, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष. आज मी मणिपूर या घटनेचा जाहीर निषेध करत आहे, कारण आता स्त्रीच्या सन्मानाचा प्रश्न उरलेला आहे. कारण आता या देशामध्ये सन्मान उरलेलाच नाही, कारण आमच्या देशाचा जो पंतप्रधान आहे तो झोपी गेलेला पंतप्रधान आहे. आणि या देशाची राष्ट्रपती महिला आहे द्रौपदीजी मुर्मू. ह्या एक महिला राष्ट्रपती असूनही डोळे झाकून आपली खुर्ची सांभाळत आहेत. पण मी त्यांना आज आवाहन करते, जर तुम्ही एक महिला असाल आणि महिलेच्या विरोधात जर महिलांच्या गुन्हेगारांना जर तुम्ही शिक्षा देऊत नसाल तर तुम्ही राष्ट्रपती होण्याच्या अजिबात लायकीच्या नाही आहात. तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. राहिली गोष्ट पंतप्रधानाची, तर तो पंतप्रधान म्हणतानाही मला आज या देशाची नागरिक असताना लाज वाटत आहे, कारण आमच्या देशाचा पंतप्रधान कसा असावा असा आम्ही स्वप्नात विचार करतो. पण जो 2014 पासून निवडून आला त्याने फक्त आपली गादी सांभाळलेली आहे, या देशाला अजिबात सांभाळलेलं नाही आहे. साहेबांचे फक्त विदेशी दौरे चालतात, विदेशामध्ये देशाची संपत्ती कशी नेता येईल याच्याकडे फक्त पंतप्रधानाचं लक्ष आहे, नाही की महिलांच्या अब्रूकडे. आज जो काय मणिपूरमध्ये घटना घडलेली आहे त्याचा आम्ही समस्त महिला सर्वजण जाहीर निषेध करीत आहोत. आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्याच नाही तर पूर्ण भारतातल्या महिला या पंतप्रधान मोदीचा निषेध करीत आहोत आणि राष्ट्रपतीचा इथे निषेध करत आहोत. मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा महाराष्ट्राच्या महासचिव म्हणून केशव तिराणिक या ठिकाणी मी मणिपूरच्या जी काही अस्लाद्य घटना झालेली आहे आणि या देशामध्ये आदिवासी, दलित, ओबीसी यांच्यावर जे अनेक अन्याय अत्याचार सुरू आहे आणि ही मालिकाच जणू काही या देशामध्ये सुरू झालेली आहे. जागोजागीच नाही तर अनेक ठिकाणी. आणि मणिपूरचं जे काही कांड चालू आहे दलित, आदिवासी आणि ओबीसींवरती, आणि त्या ठिकाणी एक समाज आदिवासीमध्ये येऊ पाहत आहे आणि केवळ त्यांच्याच याच्यासाठी हा काही अत्याचार चालू आहे. दिवसाढवळ्या आदिवासींच्या महिला भगिनींवर आणि दलितांवर त्या ठिकाणी त्यांना विवस्त्र करून त्या ठिकाणी त्यांची धिंड काढल्या जाते आणि जे सांगता येत नाही या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कृत्य चालू आहे. या देशामध्ये या म्हणजे गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी सरकार हे BJPचं आहे आणि या भाजप सरकार म्हणजे मनुवादी सरकार, त्यांना देशाची घटना देखील बदलवायची आहे आणि हे षडयंत्र आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आदिवासी आणि दलित लोकांना भयभीत करायचं आणि भयभीत करून कशा पद्धतीनं हे सगळं राष्ट्र हिंदू करायचं. या देशामध्ये आदिवासींना, दलितांना आणि ओबीसींना देखील नाकारायचं असाच एक षडयंत्राचा भाग चालू आहे. या ठिकाणी आज चंद्रपूर जिल्हा कचेरीवर मोर्चा आदिवासींचा आणि सगळे समावेशक या ठिकाणी मोर्चा निघाला. या मोर्चामधून आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवलेला आहे. या ठिकाणी पूर्ण देशामध्ये आदिवासींच्या आणि दलितांचा जसं खैरलांजीमध्ये सगळ्यांनी मिळून लढा दिलेला होता तसाच लढा या बाबत सुद्धा मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रित येऊन द्यावा अशी आम्ही विकास परिषदेच्या वतीनं मागणी करतो. आणि विशेष करून या मणिपूरच्या राज्यपाल देखील आमच्या अनुसारताई उईके आहेत, त्यांनी देखील या प्रश्नाची दखल घेतली पाहिजे. कारण त्या राज्यपाल असताना त्या ठिकाणी अशा घटना घडाव्यात तर त्यांनी याचं सुद्धा गांभीर्य ठेवून आपला राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे.